भाई भाई सीएनजी गाडीला आग लागून त्या गाडीमध्ये गाडी मालक आतमध्ये जळून पूर्ण खाक झाला। ती आग एवढी भीषण होती की त्या गाडी मालकाला गाडीतून बाहेर उतरण्याचा चान्सच मिळाला नाही आणि गाडी मालक जो आहे तो गाडीमध्येच बसून जो आहे तो जळून खाक झाला। त्याची फॅमिली मेंबर तुम्ही पाहत असाल की काय होतं आहे। जर तुमच्याजवळ सीएनजी गाडी आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये नक्की मदत होईल। सीएनजी जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट देखील आहे। फ्लेमेबल असतो तो, लगेचच आग पकडतो। तर ही केस कशी झालेली होती, ह्या व्यक्तीच्या सीएनजी पाईपलाईन मध्ये जे ती लिकेज होती आणि या व्यक्तीने ती गाडी आउट स्टेशनला दाखवली देखील होती। सीएनजी चे जे शॉप असतात रिपेअर करणारे वगैरे फिटमेंट वाले, त्यांना दाखवली देखील होती। ते त्यांना पाईपलाईन संपूर्ण चेंज करायला सांगितली, कारण की लीक होतं, त्याच्यामध्ये बारीकसा स्पॉट होता आणि लीक होत होतं। तर त्या व्यक्तीने जे ते लक्ष दिलं नाही। 2700 रुपये सांगितले पाईपलाईन चेंज करण्याची, तर त्यांनी ठरवलं की माझी गाडी नवीनच आहे, मी सर्व्हिस सेंटर मधून किंवा दुसरीकडून कुठून तरी करून घेईन। त्यांना प्राइस तो कमी करायला सांगत होता, परंतु त्यांनी मग लक्ष दिलं नाही आणि पुढे 3-4 दिवसांनी हा असा अपघात घडला। म्हणजे केवळ 2700 रुपयांसाठी त्या व्यक्तीचा जीव गेला। सीएनजी गाडीमध्ये लिकेज आहे तर ह्या गोष्टी जवळ कधीही दुर्लक्ष करू नका। जेवढं लवकरात लवकर तुम्हाला ते करता येईल तेवढा लवकरात लवकर करा, कारण की सीएनजी ही खूप खतरनाक असते। खूप जास्त याच्यामधून बरेच कमी केसेस असे होतात। आणि दुसरी गोष्ट, सीएनजी गाडीची चेकअप जी आहे ती टाइम टू टाइम करत राहा। जे तुम्हाला डेट दिलेली आहे त्यामध्ये सिलेंडर क्लिनिंग वगैरे ह्या गोष्टी सगळ्या करत राहा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशी गाडी घ्या जी गाडी मध्ये लीक असल्यानंतर जी गाडी सिलेंडर कट ऑफ करते। जशी टाटाजवळ ती टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीवाली जर तुम्ही गाडी घेतली तर सीएनजी मध्ये कुठे लीक आला तर लीक जो आहे तो कट ऑफ, ती गाडी जी आहे ती सीएनजी सप्लायच कट ऑफ करून टाकते। अशामुळे जे आहे ते असे होणारे केसेस नक्कीच थांबतील। तर तुमच्या सीएनजी वाल्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्याला याच्याने नक्कीच मदत होईल।